हरियाणातली वोट चोरी बाहेर आलेली आहे, महाराष्ट्रातली वोट चोरी हळूहळू बाहेर येणार. राहुल गांधी यानंतर प्रयत्न करणार. बिहारमध्ये नेमकं काय घडलंय त्याचंही चित्र बाहेर येणार. खरं तर मी तुम्हाला सांगतो, हे मीडियाचं काम आहे, हे पत्रकारांचं काम आहे, पण पत्रकार नालायक ठरलेले. मी बघितलं एका न्यूज रूम मध्ये चर्चा झाली आणि पत्रकार म्हणाले वोट चोरीचा काहीच परिणाम झालेला नाही. अरे जर तुम्ही मतदारांना लाच दिली तर वोट चोरीचा परिणाम होईल कसा? निवडणूक आयोगच चोरासारखा वागत असेल तर वोट चोरीचा परिणाम कोणता होणार आहे? लक्षात घ्यायला पाहिजे या पत्रकारांनी, जे टेलिव्हिजन चॅनलवर आल्यामुळे स्वतःला दीड शहाणे समजतात. एक नैतिकता नावाचा मुद्दा असतो. लोकशाहीचा चौथा खांब आहोत आपण. लोकशाही वाचवण्याची जबाबदारी आपली आहे, मीडियाची. तुम्ही जर अशा भंपक गोष्टी बोलत बसाल तर लोकशाही कशी जगणार आहे? निवडणूक आयोग बेतालपणे वागतोय ही वस्तुस्थिती आहे. त्याबद्दल प्रश्न विचारण्याचं काम मीडियाचं आहे, ते मीडिया करत नाहीये. काल सर्व स्टुडिओतल्या चर्चा मी बघितल्या. एखाद दुसऱ्या वेळेला 10,000 रुपये महिलांना दिले याचा उल्लेख करत होते राजदीप सरदेसाई. बाकी सगळी चर्चा अशीच चाललेली आहे, जणू काय फेअर निवडणुका झालेल्या आहेत, फ्री अँड फेअर निवडणुका झालेल्या आहेत आणि जिंकतायत हे बीजेपी वाले, अशीच चर्चा चाललेली आहे. मी तुम्हाला सांगतो, बहुसंख्य मीडिया विकला गेलेला आहे आणि ज्या देशात मीडिया विकला गेलेला असतो तिथे लोकशाही आयसीयू मध्येच असते. आयसीयू मधून तिला बाहेर काढण्याचं काम कोणीही करू शकत नाही. याचं कारण केवळ मीडिया विकला गेलेला नाही. एका बाजूला सरकार कसं आहे तुम्ही पाहताय, ते हुकुमशाही वृत्तीचं आहे. दुसऱ्या बाजूला संसद आणि विधिमंडळ जी आहेत ती सत्ताधाऱ्यांच्या ताब्यात आहे, बहुमतवाल्यांच्या ताब्यात आहे असं म्हटलं पाहिजे. आणि मीडिया, न्यायसंस्थेचं काय आहे? न्यायसंस्था तर रोज विनोदच करते. किती न्यायमूर्तींना पाठीचा कणा शिल्लक राहिलाय हाच खरा प्रश्न आहे. तेव्हा मीडिया स्वतःचं काम करत नसताना राहुल गांधी ते करतायत. मला माहितीये काँग्रेसमध्ये अनेक दोष आहेत, काँग्रेसची पक्ष यंत्रणा चांगली नाहीये. अरे पण जर वोट चोरी होत असेल तर पक्ष यंत्रणा करून काँग्रेस काय करणार आहे?